हाय नमस्कार आमच्या भावांना आणि बहिणींना काय चाललंय आमच्या भावा बहिणींचं बरे आहेत ना सगळे। तर भावा बहिणींनो आज मायरूला न्यायला राजू भाऊ आणि पिंकी आलेले आहेत ती। तर सगळ्याच भावा बहिणींचं काय म्हणणं आहे की योग्यता आहे मायरूला अजून 2 दिवस राहू दे। तर भावा बहिणींनो का 2 दिवस राहिली ना 8 दिवस राहिली महिनाभर राहिली शेवटी मायरू तिच्या आई बापापाशी जाणार आहे, बरोबर आहे का नाही। आणि कसं असतं मायरू अजून लहान आहे तर मला पण नाही ते योग्य वाटत की जास्त दिवस लहान लेकराला ठेवावं म्हणून आपल्यापाशी। आणि ज्यावेळेस राजू भाऊ आणि पिंकी दोघं पण आले का त्यावेळेस मायरू कितीतरी प्रेमाने त्यांच्या गळ्यात पडून हे करत होते की माझी पप्पा माझी मम्मी, बरोबर आहे का ना। तर त्यावेळेस आपण जास्त हे करू शकत नाही। तर चला मस्तपैकी असा बेत बनवलाय तुमच्या योगिताने। आज तर गुरुवार आहे, आपला स्वामींचा उपवास आहे, माझा आज 5वा गुरुवार। तर स्वामींना पण निवेद्य ठेवला मी। आणि इकडं आजचा बेत आहे आपला। तर पिंकीला म्हणलं पिंके तू वाढ म्हणलं मी जेवण म्हणलं आधी तुम्ही जेवून घ्या, कारण की मी राजू भाऊला म्हणते की थांब थांब, पण काय राजू भाऊ थांबा नाहीच झालाय। होय राजू भाऊ का थांबा नाही बाबा? नाही जावं लागलच म्हणतोय। मी पूनम ताईच्या इथं तर राहतो का, कारण की का बाबा बहिणी काय तुला मारतात हाणून मारून लावतात का काय? हाणून मारायचा विषय नाही, पण समजा काय आहे की मला तिथं शान सुरत पाहिजे। आणि आपलं गाव तर तुम्हाला माहितीच आहे की आता काय सांगायची गरज आहे का। बरोबर भाऊ बहिणींना मागच्या कॅमेरानं शूटिंग करते काय पुढच्या कॅमेराने व्यवस्थित दिसणार झालंय या। तर पिंकी वाढते जेवायला, वाढ पिंकी सगळ्यांना पोट भरून वाढ। बाळा जेव की मग काय यांची जेवण चालले ती या जेवायला भाऊ बहिणींनो, जेवण चालले ती या। एवढ्याने मस्त बेत केलाय बर का, पापड्या तळल्या त्या, भात केलाय बघा, भात हे बघा कालवण, मस्त वांगी वाटाणं मिक्स कालवण आहे आणि पापड्या। मायरूकडे बघा की मायरूकडे बघा भावा बहिणींना आहे का। मायरू काय पाहिजे तुला बघ की, खाऊन खाल्ल्याशिवाय काय तुला कळायचं खिचडी कशी आहे ते। पण तिखटच आहे बाबा, लय तिखट झाली होती। बघा इकडे तुमचं दाजी बसलं ते जेवायला, जेवाय बोलवा भावा बहिणींना। तो का बाळाला दुधाचा काला केला ही केला तर बाळा काय आता खायला झालंय। ए पिंकी चकली पण घेऊ, किती चकली आहे, चकली घे, चकली घ्या। जेवणा बरं चकलीला बरं। तर आधी भावा बहिणींना ह्यांना जेवण करून घेऊ द्या पोट भरून, मग आपण जेवू। चकली नाही अगं होती की चकली तर तिथं कुठेतरी आहे। हा बघ चकली, हो का ही चकली आणली होती भावा बहिणींना, धरा मस्त असं भाकरी केली ते वाढतो मला नाही मी जेवते 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 सांग मग बी जेवू 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 जेवू। काही मायरे दुधाचा काला केलाय ज्वारीच्या भाकरी तर मायरे खाय नाहीच माकडे, तो का माकडे तिकडे बसली बरं तो खा, अजून दूध आहे मग त्यात। कशी झाली खिचडी? तिखट आहे, बारकी बारकी। इकडे वांग्याचं कालवण बनवलंय असं मस्तपैकी भाऊ बहिणींनो। ह्यात मी लसूण नाही बरं का टाकला, तर लसूण का नाही टाकला कारण की आपल्याला स्वामींना निवद ठेवायचा होता ना स्वामींना, कारण की स्वामींना बऱ्याच आमच्या बहिणी काय म्हणले की योगिता कांदा लसूण चालत नाही। आणि ज्यावेळेस आपण बघा एक वेळेस मंदिरामध्ये गेली होती तुमची योगिताताईनं ही आलती का नाही पूजा करून, म्हणजे पाया हे पडून आलते का नाही, तिथल्या पण मी एका ह्यांना विचारलं होतं आजोबांना, तर ते आजोबा पण म्हणलं होतं की चालत नाही म्हणून। तर मग ह्यात मी कांदा आणि लसूण अजिबात टाकलेला नाही। छान झालंय तरी पण कालवण चांगलं झालंय का? होतच की मग आता कांदा लसूण नाही तीच की खात कोण कोण नाही ते खात। मस्त झालंय शेंगदाण्याच्या कुटाने, त्यात खोबरं टाकलंय की मी, ह्यात मी नुसतं खोबरं तुम्हाला सांगते शेंगदाण्याचं कूट आणि टमाट घरकुल टाकलं, हे कालवण केलं, भाकरी केल्या मस्तपैकी असं। तुम्हाला काय पाहिजे राजू भाऊ? मायरूला पापड द्या, पापड द्या, पापड द्या। भाकरी केलंय बरं का भाऊ बहिणी, छान झाले जमाने का बघा। बहीण कोणाची आहे तुमची? एक नंबर येतो का स्वयंपाक येतो का बाबा मला? दोन्ही बहिणींना माझ्या लय भारी येतो। मी रोजचं आपल्या भाऊ बहिणीनं असंच असतं, पण पाहुणे रावळी आले म्हणजे चांगलं
एक नंबर करते ते दोघी बी. होय ना एवढं पण नावजो नको बाबा नाही तर परतच्या बारीनं ही व्हायचं काहीतरी बिघुड काय ना. मग इकडं मायरेला बघत बघत ही भावा बहिणीनं ब्लाऊज शिवलं मी 2 ब्लाऊज शिवल्यात आता ती त्यांना बी अर्जंट पाहिजेत कुठंतरी जायचंय त्यांना लग्नाला का काय तर ती ब्लाऊज द्यायचे ते मला पण त्याला हुक लावायचे राहिले ती नाहीतर शिवून घेतलं ती ब्लाऊज मायरोला बघत आल्या तुम्हाला पोटभर खाया घातल्यावर घातलं ती भेळ म्हणा चकली म्हणा काय शेंगदाणा म्हणा आता जेवण जातंय का. नाही दोघाला बी म्हणलं खा कारण की मी आल्या काय केलं भाऊ बहिणीने ह्यांना येतानाच उशीर आल्या ती त्यामुळे मग चहा बनवलाच नाही मी दूध होतं तरी पण चहा नाही केला म्हणलं की मग डायरेक्टली मी गरम गरम भाकरी केल्या आणि हे बनवलं होतं कालवण भात पापड तळून ठेवलं होतं म्हणलं हे आली की गरमागरम म्हणलं भाकरी करायची आणि जीव घालायचा ह्यांना आणि एकदा चहा ही पिली की मग ह्यांना जायचंय म्हणलं मग म्हणलं तशीच जाते मायरा तुझं ही दाखव ग भारी भारी मामांना मावशांना भारी भारी दाखव तो का मायरे खाय झोपली भारी भारी दाखव ग बरं बाळा चटई टाकू का तुला चटई चटई टाकते ये इकडे चल या साखर आणि दूध आणू का बर 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 दुधू दुधू दूध 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 हो का इकडे भाऊ बहिणींनो आपल्या स्वामींना सुद्धा इकडे मस्तपैकी असा निवड ठेवलेला आहे पण भाऊ बहिणी जसं आपलं स्वामी आपल्या घरी आले तर का नाही तसं भाऊ बहिणीनं खरंच तुमची योग्यता आहे मस्त आनंदी आहे खुश आहे हॅपी आहे आणि जीवनामध्ये तुम्हाला सांगते मला किती सुख दुःख असलं ना तरी मी स्वामींना सगळं सांगत असते आणि स्वामी माझं आहे का ना सगळं दुःख सुख म्हणजे दुःख सगळं वाटून घेते स्वामी मला खरंच जे बी आमचे भाऊ बहिणी आहेत का नाही तर मनापासून स्वामींची सेवा करतच असते ती आणि अजून बी माझी कुणी व्हिडिओ बघत असेल का नाही तर त्यांना खरंच तुमच्या योग्यताचं भाऊ बहिणीनं सांगणं आहे खरंच स्वामींचा मार्ग धरा लय भारी आहे तर म्हणजे ज्यावेळेस आपण स्वामींचं जप करतो परत तुम्हाला सांगते मी स्वामींची पूजा करते मला इतकं मन प्रसन्न वाटतं ना खरंच मला लय मन प्रसन्न वाटतं भाऊ बहिणींना आणि मला खरं ही रस्ताची मला स्वामींचा म्हणजे स्वामींची जी मला पूजा करायला लावली स्वामींचं मला ही स्वामींचं जे हात हे करायला लावलं ना मला चरण धरायला लावलं हे आपली खरं जी आपली युट्यूब फॅमिली आहे ना युट्यूब फॅमिली माझी सगळी जे आहेत ना भाऊ बहीण हे स्वामींची सेवा करत असतात आणि तेच मार्ग तुमच्या योग्यतेला बी दाखवला तर भाऊ बहिणींनो जे असंच चांगला मार्ग आहेत ना हे मला खरंच दाखवत जा तुम्ही आणि मी नक्कीच तुमचं ऐकेन नक्कीच मी तुमचं ऐकेन भाऊ बहिणींनो खरंच ही आपली भोळी बाबडी भक्ती आहे बरं का तुमच्या योग्यताची भाऊ बहिणींनो भोळी बाबडी भक्ती आहे आणि जर ह्यात काय चुकलं वाकलं असेल ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का आमच्या बहिणींनो जरी माझं काही ह्यात चुकत असेल ना तरी मला खरंच नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता मी गेल्या वेळेस इथं हिरवा कपडा टाकला होता पण आमच्या बहिणी काय म्हणले की योग्यता ताई तू पिवळा कपडा टाक तर काही पिवळा कपडा आणला मी आणि स्वामींना म्हणजे तिथं हातरला पिवळा कपडा आणि त्याच्यावरती स्वामी आणि आपले हे भोलेनाथ आहेत बघा किती भारी वाटते असं बघितलं तरी किती भारी वाटते स्वभावा बहिणींनो बघा बरं मला तर लय भारी वाटतं मी एकटी म्हणजे अशी घरात असते का नाही तुमचं दाजी कामाला गेलं मला काही नाही वाटत आता आपल्या बरोबर स्वामी आहेत आणि स्वामी म्हणतात भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे बरोबर आहे का नाही भाऊ बहिणींनो तर का इकडं मायरू झाली खुडीक भाऊ बहिणींनो बाळा मामांना मावशांना गुड नाईट म्हण की गुड नाईट बाळो झोपला तर काही नवं काही मी ती जांभळं एक आणि ही एक घेतलं होतं राजू भाऊनं तो का ती गेल्या बारेनं मी असंच रागा व्हायचा का ती भांडे नेली होती भांड्याचं गटुडं ती राजू भाऊ आता आला घेऊन गटुडं हे आणलं आणि त्याला बरं वाटकं घेतलेलं आणलं का त्याला बरं वाटकं घेतलेलं पोट भरून जेवा रे पोट भरून जेवा दूध भात खा आपलं दूध भात खा दूध भाकरी खा काय खायचं ते खा हा गुड नाईट म्हण की मामांना मावशांना नको वय आयला आज मायरू बोला ना सुद्धा भाऊ बहिणीला सुद्धा गुड नाईट नवं घेतलंय मायऱ्यानं गुड नाईट म्हणा की मामांना मावशांना नको वय अगं तुझं नवं छान तू दाखवलंच नाही मामांना मावशांना बाळा ती छान तू घातलंय ती छान आहे ती नको बाबा दाखवायला का बाबा
भावा बहिणी नका मायरू आपली मलाच एका आमच्या बहिणीची काय कमेंट आली होती की योगित ताई आपली मायरू आहे का नाही कुमारिका काय आहे ना ती कुमारिका जेवण घालतात ना तर की योग्य म्हणजे मायरूला जेवण घालणं फळ ही ती खायला म्हणजे असं आमच्या बहिणींनी सांगितलं होतं तर का आपली इथं वस्तीवरती आहे का नाही महालक्ष्मीचा उपवास केलेला आहे का नाही इथं आपल्या बऱ्याच बहिणींना तर आपल्या मायरूला आहे का नाही जेवण करायला नेलं होतं तर आपल्या मायरूला हे पुस्तक लक्ष्मीचं भेटलेलं आहे तर पिंके हिला वाचून दाखव हे पुस्तक नाहीतर हे तर देवावर ठेवू का आहे का नाही देवापाशी देवापाशीच राहू द्या जेवला का पोट भरून भावा चमचा घे हात धुतला म्हणल्यावर चमचम घे चमचम प्यायचंय बाई बरोबर पी खाती काय दुधाचा काला मी खाणार आहे आता खावा ओके जरा की मला खाऊ लागायला मायरोला नको तुम्ही खावा मायरो जेवण आली भावा बहिणींनो मायरोला आली झोप आता नंबर असं मित्रांनो जेवण झालेलं आहे आता भरपूर जेवलो आता आणि शेवट दुधाचा काला मायरोचा घेतला खायला एक नंबरच जेवण झालंय आता मायरूला आली झोप तिथून उठून आली इकडे मांडी बघितला रोज उशिरा झोपती मायरी लवकर आली नाही नाही जिलबी भजी पुरी भाजी असं बनवलं होतं फुगून आले त्या पोट भरून जेवून आलेली दिसती झोपायला हो आता मी पण ऐकून आता मी पण उपवास सोडते भावा बहिणींनो चलो अभी हम भी खाना खा रहे बढ़िया हा वाढ की मला पण वाट बाळो बाळो किती येऊन झोप तुझ्या हातूर नाव चल ये झोप लय भारी नवं नवं हाय ये चल भागो सो जाओ जल्दी से सो जाओ नहीं तो बुबो आ जाएगा फड़ेगा अरे मिशन लगेगी तेरे को रे बाळो मिशन लगेगी तेरे को इधर से सो जाओ बघा राजभाऊ कसा दुधाचा काला वरापतो है का फुरो बचपन की याद दिला दी मगर बचपन में दूध नहीं पीने को मिलता था बाबा बचपन का प्यार कभी भूल नहीं जाना रे गाना आमच्या वडिलांनी आहे का नाही भरपूर आम्हाला हे केलंय बरं का भावा बहिणींना खरंच हाताने जेवू घातलंय हाताने ए भाकरी पुरल्या का पुरल्या ना खाऊन पिऊन शिल्लक राहावं कमी नाही पडावं होय राजभाऊ लक्ष्मीला पण राहावा वाढलं तर भाऊ बहिणीला मला सुद्धा वाढले आता पिंकीला जेवण आता मी सुद्धा जेवण करते बरं का या तुम्ही पण जेवण करायला उपवास सोडते मी आता पिंकी जेवले का पोट भरून मस्त बेत बे आहे तुम्हाला काय पाहिजे पोट भरून घेऊ राजभाऊ जेवला पोट भरून दिसतंय कुठं गेलं ते होय ते लांब गेला मुंबई दिल्ली कलकत्ता रोजच लांब जाते बरं भाऊ बहिणीनं पहिला घास खाते तुम्ही पण या जेवण करायला एकच नंबर कालवण झालंय मग लय भारी झालंय खरंच कालवण लय भारी झालंय भाऊ बहिणीनं मग तर अपेक्षा नव्हती केली की इतकं भारी होईल कालवण म्हणून चांगलं झालं मस्त मस्त बेस्ट एकदम बेस्ट छान तर आमच्या भाऊ बहिणीचा आज काय बेत आहे मला नक्कीच तुमच्या योग्यतेला कमेंट मध्ये सांगा घ्या सगळ्यांनी आपापली काळजी आणि गडबडीत तुमच्या योग्यतेताईने जी आपल्या राजूभाऊसाठी पिंकीसाठी जी बेत बनवला होता हे तुम्हाला कसा वाटला ही पण मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बाय 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 करा बाय भाऊ बहिणीनो बाय बाय राजू भाई कुठे गेला बाय बाय अंधारात नाही
काळा दिसतोच. काय दिसतंय का? मायरू बाय बाय करा मामानं मावशानं. माझं पिल्लू आज चाललंय भावा बहिणींना. जाऊ द्या पण त्याच्या आई बापापाशी चाललंय होय. मग काय आई बापापाशी. तर चला भाऊ बहिणींना मी पण जेवण करते. तुम्ही काही बेत खाल्ला ही पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.